श्री सैफन अमीन साहब शेख, पत्रकार तथा विसल ब्लोअर, राहणार गुरु नानक चौक, सोलापूर यांनी दिनांक 25 जुलै 2024 रोजी महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त सोलापूर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, आयकर विभाग महाराष्ट्र राज्य, मानवी हक्क आयोग महाराष्ट्र राज्य आणि पोलीस प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर केले आहे। या निवेदनात त्यांनी काय म्हटले आपण पाहूया। महोदय, मी उपरोक्त विषयास अनुसरून विनंती अर्ज करतो की मी वर नमूद पत्त्यावर माझ्या कुटुंबासह वास्तव्यास आहे। मी MD24 न्यूज ऑनलाईन वेबसाईट www.md24news.co.in व YouTube आणि MD24 न्यूज पोर्टलचा संपादक तथा व्हिसल ब्लोअर म्हणून कार्यरत आहे। या माध्यमातून कार्य करीत असताना कोणताही सापेक्ष भाव न ठेवता आजपर्यंत अनेक प्रश्नांना वाचा फोडलेली आहे। समाजातील सत्प्रवृत्तीच्या मागे खंबीरपणे उभे राहताना दुष्प्रवृत्तीवर कठोर प्रहार केले आहे। हे करीत असताना माझ्यावर अनेक वेळा वादविवादाचे प्रसंग आले। काही वेळा समाजातील गुंड प्रवृत्तीच्या मंडळींनी माझ्यावर हात उगारून माझ्या विरोधातच खोटे नाटे गुन्हे दाखल करून मला पोलीस दप्तरी बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यात खंडणी मागणे, गुंडगिरी करणे इथपासून विनयभंगाच्या गुन्ह्यांपर्यंतचे खोटे गुन्हे दाखल करून समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांबरोबर अधिकाऱ्यांनी मजल मारल्याचे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी सुहास माने सर्वोत्तम उदाहरण आहे। मी MD24 न्यूज ऑनलाईन वेबसाईट www.md24news.co.in व YouTube आणि MD24 न्यूज पोर्टलचा संपादक या नात्याने कार्य करीत असताना ज्या मंडळींनी गुन्हे दाखल केले त्या गुन्ह्यांची सखोल चौकशी होणे, त्या अर्जदाराची चारित्र्य पडताळणी करून खोटे गुन्हे दाखल करून माझ्या चारित्र्य हननाबरोबर प्रशासनाचा वेळ खाल्ल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होण्याच्या मागणीसाठी मी वेळोवेळी आंदोलने केली। मात्र समाज विघातक प्रवृत्ती मंडळी मोकाट असल्याने आत्मक्लेश आंदोलन करीत आहे। समाजातील भ्रष्ट मंडळी अवैध मार्गाने सत्याचा गळा घोटू पाहत असताना शासन प्रशासनाची उदासीनता लक्षात घेऊन आत्मक्लेश आंदोलन आहे। आपण डॉक्टर राखी सुहास माने यांच्या 2 कोटी रुपयांच्या खंडणी मागणी गुन्ह्यात त्याची शैक्षणिक पात्रता आणि शासनाने त्यांना सोपविलेली जबाबदारी आणि त्यानंतर MD24 न्यूज ऑनलाईन वेबसाईट www.md24news.co.in व YouTube आणि MD24 न्यूज पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या आणि डॉक्टर राखी माने यांनी दाखल करताना मांडलेल्या घटनाक्रम यांची सत्यता पडताळणी अपेक्षित आहे। तसे न झाल्यास मी आत्मक्लेश आंदोलनानंतर समाधानकारक कारवाई होण्याची 14 ऑगस्ट पर्यंत प्रतीक्षा करणार आहे। अन्यथा या प्रकरणाची सखोल चौकशीच्या मागणीसाठी मी भारतीय स्वातंत्र्य दिनी गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत आंदोलनास प्रारंभ करणार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे। अस्सलाम वालेकुम। सर्व बहुजन महापुरुषांना अभिवादन। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी जे आत्मक्लेश आंदोलनासाठी बसला आहे, सन्माननीय राखी माने मॅडम डॉक्टर प्रतिनियुक्तीवर आलेले ह्यांनी आमच्यावर जे खोटा गुन्हा दाखल केला आहे 2 कोटीचा, या संदर्भात मी आत्मक्लेश आंदोलन करत आहे। विनाकारण आमची बदनामी झाली आहे। हे प्रशासनाने ज्या ज्या लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे त्याची शासनामार्फत सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा येणाऱ्या 14 ऑगस्टपर्यंत या विषयाचा वाट बघणार। यानंतर 15 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्यात येईल। या माध्यमातून एवढंच सांगणं आहे। आणि जे मला जे मारहाण झाली, राखी सावंत एक शिक्षित डॉक्टर आहेत, प्रतिनियुक्तीवर सोलापूर महानगरपालिका आहे, ते आरोग्य अधिकारी म्हणून आले आहेत। यांच्या वतीने यांच्या हस्तकामार्फत माझ्यावर हल्ला झाल्यानंतर परत त्यांनी माझ्यावर 2 कोटीचा खंडणीचा गुन्हा दाखल केला आमच्या तिघांवर। त्यानंतर एक तर चोरी वरनं शिरजोरी अशा पद्धतीची जर शिक्षित असलेले डॉक्टर जर असेल आपल्या सोलापुरात प्रतिनियुक्त, यांची पदवीच नाही त्या पदावर बसायची। यासाठीच मी MD24 न्यूज डिजिटल या माध्यमातून 1 ते 40 पंचनामा या मतदाराखाली मालिका चालवली होती। त्याचा राग मनात धरूनच त्यांनी माझ्यावर हल्ला व खोटा गुन्हा दाखल केले आहे।